बाजार समिती कायदा 1963 मध्ये आला. तर त्यानंतर आत्तापर्यंत या कायद्यामध्ये कशा कशा सुधारणा होत गेल्या, सुधारणांचे टप्पे कोणते होते आणि नेमक्या काय सुधारणा प्रत्येक टप्प्यामध्ये झाल्या? 1963 मध्ये जरी आपला औपचारिक बाजार समित्यांचा कायदा आला तरी साधारणतः 40-45 वर्ष त्यात काही फारसे बदल झाले नाहीत. बरं. आणि मग केंद्र आणि राज्य शासनाला असं वाटू लागलं की एक प्रकारची एकाधिकारशाही किंवा मोनोपॉलिस्टिक नेचर हे या बाजार समित्यांमध्ये निर्माण झालं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली पाहिजे. केंद्र शासनाने शंकरलाल गुरु नावाचे एक फार अभ्यासू गृहस्थ होते गुजरातमधले. गुजरातमध्ये मंत्री देखील होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली आणि त्या कमिटीने एक आदर्श असा बाजार समित्यांचा कायदा, ज्याला आपण मॉडेल ॲक्ट म्हणतो, तो तयार केला. अच्छा. परंतु कृषी पणन हा मी उल्लेख केल्याप्रमाणे राज्याचा विषय असल्यामुळे त्यांनी हा मॉडेल ॲक्टचा मसुदा सर्व राज्यांना पाठवला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही यातली आवश्यक ते बदल तुमच्या कायद्यामध्ये करून घ्या. आणि मग महाराष्ट्र शासनाने साधारणतः 2004-05 पासून 1963च्या कायद्यात सुधारणा करायला सुरुवात केली. अच्छा. 6, 7, 8 या सुमाराला सुधारणांचा पहिला टप्पा आपण स्वीकारला. त्याच्यामध्ये मग बाजार समित्यांबरोबरच खाजगी बाजार देखील आपल्याला राज्यामध्ये स्थापन करता येतील अशी एक तरतूद आपण आणली. किंवा डायरेक्ट मार्केटिंगचं लायसन्स द्यायची प्रक्रिया, म्हणजे तुम्हाला बाजार समितीमध्येच पूर्वी माल येऊन विकावा लागायचा, अन्यथा तो बेकायदेशीर ठरायचा. तर आता तुम्ही बाजार समितीत न येता एक डायरेक्ट मार्केटिंगचं लायसन्स घेऊन बाहेर खरेदी केंद्र सुरू करू शकता. अच्छा. तिसरं सिंगल लायसन्स किंवा एकल परवाना, ज्याची आपण चर्चा केली, किंवा शेतकरी ग्राहक बाजार हा एक किरकोळ स्वरूपाचा बाजार आपल्याला लायसन्स घेऊन सुरू करता येतो. अशा 4-5 महत्त्वाच्या तरतुदी पहिल्या टप्प्यात आल्या. बरं. त्याच्यानंतर मग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. पूर्वी असं होतं की इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट हा अख्ख्या देशाचा एक कायदा होता, जनरल ॲक्ट होता. परंतु शेती क्षेत्रामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट होतात की मी प्रक्रियादार आहे आणि आपण शेतकरी आहात, मला विशिष्ट दर्जाचा माल पाहिजे म्हणून मी तुमच्याबरोबर कॉन्टॅक्ट करतो की मला कांदा 50 mm साईजचा पाहिजे, रंगसाधारण असा पाहिजे, ही व्हरायटी पाहिजे, त्याचं TSS एवढा पाहिजे, त्याचं पॅकिंग मला असं करून द्या, असं मी तुमच्याबरोबर कॉन्टॅक्ट करतो आणि भाव बांधून देतो. तर हे शेतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट होत नव्हते, त्याच्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट फार्म ॲक्ट, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, तो देखील आपण आणला आणि तो APMC ॲक्टमध्ये समाविष्ट केला. बरं. दुर्दैवाने त्याला फार आपल्याकडे रिस्पॉन्स किंवा प्रतिसाद मिळाला नाही. हा पहिला टप्पा सुधारणांचा म्हणता येईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये मग आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म किंवा मार्केट, खाजगी बाजार जसं आपण प्रत्यक्ष जागा घेऊन तिथं उभारणी करतो फिजिकल फॉर्ममध्ये, तसं एखाद्याला जर इलेक्ट्रॉनिक मार्केट करायचं असेल तर तो अगदी छोट्याशा खोलीमधून देखील मार्केट सुरू करू शकतो. त्याचं देखील लायसन्स पणन संचालकांना द्यायचा अधिकार कायद्यामध्ये आहेत. बरं. या काही तरतुदी आपण आणल्या. 2016 मध्ये आपण फळ आणि भाजीपाला हे बाजाराच्या बाहेर त्याचा व्यवहार झाला तर नियमनमुक्त केला. नियमनमुक्त म्हणजे त्याच्यावर कुठलंही सेस किंवा बाजार समितीचे फी लागणार नाही. आणि मग मला असं वाटतं तो दुसरा टप्पा होता. आणि आता हा तिसरा टप्पा जो आहे, त्याच्यात राष्ट्रीय बाजाराची स्थापना असेल किंवा एकल परवाना बाहेर राज्यातल्या व्यापाऱ्यांना देणं असेल, असं साधारण ढोबळ 3-4 टप्प्यामध्ये आपण या APMC ॲक्टमध्ये सुधारणा केल्या.